तर महाराज म्हणाले, ठीक आहे, आता मागच्या बाजूला जा, तेथे शिवालय आहे, तेथे शिवलिंगावर जलाने असाच अभिषेक कर, म्हणजे ठीक होईल. तो बरे म्हणाला, करतो म्हणून निघून गेला. साकार साधकाचा अनुभव. तो तिथून गेल्यानंतर मी व परमपूज्य श्री शिवमतीर्थ स्वामी महाराजांना प्रश्न केला की तुम्ही या गृहस्थांना अभिषेक करायला सांगितले, पण हे दर्शन आहे की मनाचा भाग आहे? शास्त्रामध्ये ज्याला दैवत दर्शन किंवा देवतेचे दर्शन म्हणतात ते हे दर्शन नव्हे. कारण तसे दर्शन झाले की हृदयामध्ये आनंद मावत नाही. तो आनंद कशाने झाला हे सांगताही येत नाही. या गृहस्थांना झालेले दर्शन हे तर मनाच्या प्रांतातले आहे. असे असताना तुम्ही त्याला हे सत्य का सांगितलं नाही की हे जडतत्वाचे मानस दर्शन आहे म्हणून? त्यावर ते म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबरच आहे, पण त्याची भाव भूमिका मोडायला नको म्हणून मी तसे सांगितले. कारण तो एक साकार साधक आहे. याच जागी जर कोणी एखादा निरागस साधक असता तर त्याला नुसते जलतत्वाचे दर्शन झाले असते. डोळ्यासमोर अथांग सागर किंवा एखादा जलप्रपात दिसला असता. हे निर्गुण निराकार साधकाला होणारे दर्शन झाले. पण सगुण साकार साधकाला तत्वही साकार होऊनच दिसते. शिवत्व त्याला काहीतरी कथाभागही जोडला आहे. येथे जलतत्वाच्या शुद्धिक्रियेमुळे पाण्याचे दर्शन होणे हे थेडेच आहे. पण पाणी म्हटल्याबरोबर साकार साधकाच्या कर्मसंस्कारांनी समोर शिवपिंडी आणली. ती शिवपिंडी मनाने दाखवण्याबरोबर त्या पाठोपाठ अभिषेकही आलाच. हे सगळे त्याला त्याच्या संस्कारानुसार त्याच्या मनाने दाखवले. साकार व निराकार प्रकारच्या साधकांमध्ये असा उपजत भेद असतो. काही लोकांना निर्गुण साधना मानवते व ते निर्गुणच मानतात, तर काहींना सगुण उपासना मानवते व ते सगुणच मानतात. म्हणूनच कधीही कोणाला त्याचे संस्कार जाणून न घेता एखाद्या ठराविक प्रकारच्या उपासनेचा आग्रह करू नये. एखादा निर्गुण उपासक असेल तर त्याला असे म्हणू नये की तू अमुक पूजा कर, अमुक व्रत कर, अमुक तमुक आराधना कर. एखादा जर पूजाही करत नसेल तर त्यालाही दोष देऊ नये. ज्याच्या स्वभावाची अशी बैठक असेल तसेच तो करेल. येथे मात्र श्री माऊलीने अशा दोन्ही प्रकारच्या साधकांकरता सांगितलेले आहे की ते निगूढ मठ हो आवा का शिवालय. निगूढ मठ व शिवालय. येथे श्री माऊलींनी निगूढ मठ असे म्हटले आहे. जेथे घरादाराचा त्याग करून साधनारत असणारे वैराग्यशील साधक राहतात त्या स्थानालाच मठ म्हटलेले आहे. जे वेद प्रमाण मानतात, वेद स्मृती पुराणे जे सांगतात ते प्रमाण मानतात किंवा सद्गुरूंचे वाक्य शिरोधार्थ मानतात, असा साधकांसाठी निगूढ बाहेरून करून न येणारा मठ त्यांनी वास्तव्यासाठी आवश्यक म्हणून आवर्जून सांगितलेला आहे. सात्विक आणि सत्सद्ध निराकार साधकांनी अशा मताच्या आश्रमाचा आश्रयानेच राहावे. पण जे साकार साधक असतात, ज्यांना देवमूर्तीची पूजा अर्चा केल्याशिवाय काही चैन पडत नाही, उपासना पूर्ण झाली असे वाटत नाही, त्यांनी साधनेसाठी शिवालय निवडले. शिवालय याचा अर्थ पवित्र असे मंदिर. मग ते मंदिर श्री शंकराचेच असेल असे नाही. ते देवीचे असो, गणपतीचे असो, प्रभू श्री दत्तात्रयाचे असो अथवा मारुतीरायाचे असो. मंदिर कोणाचेही असावे तरी त्याला शिवालय असेच म्हटले जाईल. मात्र स्थानाचे पावित्र्य आणि निरव एकांत या गोष्टी तेथे असणारच. हा श्री माऊलींच्या सांगण्याचा एक भाग झाला. आतापर्यंतचे जे स्थान वर्णन झाले
ते मुख्यतः ब्रह्मचारी, यती, तापसी, मुनींसाठी किंवा वानप्रस्थाश्रम स्वामींसाठी होते. ज्यांना संसाराचे बंधन नाही अशांसाठी ते स्थानवर्ण होते. मात्र कुटुंबवत्सल गृहस्थाश्रमी लोकांना असे स्थान मानणारे नाही, त्यांच्यासाठी ते सांगितलेलेच नाही. याच ओळीच्या उत्तरार्धात श्री माऊलींनी गृहस्थाश्रमी मंडळीसाठीही साधना स्थानाविषयी संकेत देऊन ठेवलेला आहे. जर गृहस्थाश्रमी साधकांनी हे स्थानवर्णन वाचून हताश होऊन त्या संदर्भात आक्षेप घेत असे म्हटले की मग आम्ही साधना करूच नाही का, आम्हाला या शिवालयात जाऊन राहणे शक्य ना, निगूढ मठात जाणे शक्य, किंबहुना आम्हाला साधनेसाठी एकांताची जागा शोधणे देखील शक्य नाही, तर मग आम्ही काय करावे, साधना सोडून द्यावी काय? तर त्याच्यासाठी श्री माऊलींनी पर्याय सुचवला आहे. गृहस्थांचे साधनस्थान. श्री माऊलींनी येथे तेथे निगूढ मठ हो आवा का शिवालय असे याचसाठी उभीने सांगून ठेवले आहे. या ओळीच्या उत्तरार्धात मोठी मौज आहे. या दीड चरणाचा अर्थ गृहस्थाश्रमी साधकांसाठी वेगळा होतो. श्री माऊलींच्या संकेताप्रमाणे त्यांना निगूढ मठ आणि शिवालय हे घरातच साधता येते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी या ओवी उत्तरार्धातील रहस्थानी उकल फार बहारीने करून दाखवली होती. ते म्हणतात की जे घर पवित्र असते त्या घराला शिवालय असे म्हणायचे. म्हणजे गृहस्थाश्रमी साधकांनी आपले घर जर पवित्र ठेवले तरच ते साधनेसाठी शिवालय म्हणून उपयुक्त ठरू शकते. जेव्हा आपण म्हणतो की हे घर नांदते आहे, तेव्हा त्या घराच्या भिंती खिडक्या नांदत असतात का, की त्या घरातली माणसे नांदतात? हेच जर का त्या घरातील माणसे घर सोडून अन्यत्र निघून गेली तर आपण म्हणू की घर ओसाड आहे, निर्जन आहे. अशी आधी घर नव्हते का, तर होते, पण ते निर्जन ओसाड होते. त्यात माणसे येऊन राहायला लागल्यावर ते नांदते झाले. म्हणजे आज जे नांदणारे असतात त्यांच्यामुळेच घराला ते विशेषण लाभते. म्हणूनच येथे जे घराला पवित्र आलय शिवालय म्हटलेले आहे तेही आज जे नांदतात त्यांना अनुसरून म्हटलेले आहे. याचा अर्थ घरात नांदणाऱ्यांची घर पवित्र ठेवण्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्या घरातील कर्ते, पती, पत्नी, वृद्ध, मुले, बाळे अशा सगळ्यांचीच आहे. सगळ्यांनी मिळून शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे वागून घर पवित्र ठेवले पाहिजे. गृहस्थांची 5 कर्तव्ये. शास्त्रानुसार गृहस्थाश्रमी मंडळींची 5 प्रमुख कर्तव्ये असतात. म्हणून गृहस्थी मंडळी आणि त्यांच्या घरातही ते 5 गुण दिसायला हवेत. त्या 5 गुणांनी युक्त असे जे घर असते त्याला शिवालय असे म्हटले आहे. या 5 प्रमुख विशेष गुणात पहिला आहे संतोष, दुसरा आतिथ्य, तिसरा शील, चौथा भक्ती व आदर आणि 5वा आहे धर्म. या 5ही गोष्टींचे जिथे पालन होते, या 5ही गोष्टी जिथे भूषण असतात त्या घराला शिवालय असे म्हणतात. श्री संत मीराबाई श्री भगवंतांना रंग खेळणे प्रिय असल्याने त्यांना आवडणारे रंग कसे तयार होतात हे सांगताना त्यांच्या एका अभंगात असे म्हणतात की शील संतोख की कैसर घोळी प्रेम प्रीन पिचकार रे उडत गुलाल लाल भयो अंबर बरसत रंग अपार रे. येथे त्यांनी शील आणि संतोष या गुणांनाच केशर म्हटले आहे. गृहस्थी लोकांची शीलाने आणि संतोषाने वागणे हे त्यांच्याकरता वैराग्यच असते. त्या केशरी रंगाने त्याने जर होळी खेळली तर ते श्री भगवंतांना फार आवडते. आता संतोष कशाला म्हणायचे, तर घरात जेवढे धन
अन्नधान्य जे आहे व जेवढे सचोटीने मिळते आहे तेवढ्यातच समाधान मानता आले पाहिजे. संतोष समाधान हा सद्गुण मुख्यतः घरच्या कर्त्या गृहिणीकडे असला पाहिजे. कारण स्त्रियांमध्ये अनेक गुण जरी असले तरी त्यांचा एक दुर्गुण शास्त्रांनी असा सांगितला आहे की प्रकृतीचे अधिष्ठान स्त्रियांमध्ये असल्यामुळे निसर्गतःच